दत्तात्रय तुकाराम गुंजाळ याच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या बस्त्याला म्हणून तुम्ही पैसे देतो म्हणून सांगितले, त्या बस्त्याला नाही आणि स्वयंपाकाला कशाला लग्नाला 1 रुपया सुद्धा त्या माणसाला तुम्ही दिलेला नाही स्वतःचे पैसे असताना. आणि तुम्ही म्हणता आम्ही लय चांगला चोख कारभार केला. तुम्ही हे चोख कारभार केले काय भ्रष्टाचार करून लोकांना गाजर दाखवणारे लोक आहे तुम्ही. साऱ्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, बाजीराव पानमनच्या पॅनेलला एकही फुली मारू नये एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती. नमस्कार, मी मानाजी रंगनाथ येवले, राहणार दैठणे गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. दैठणे गुंजाळमधून मी दैठणे गुंजाळच्या सर्व ग्रामस्थांना तसेच तालुक्यातील सर्व ग्रामस्थ असो किंवा लहान मोठे वडीलधारी कोणी असतील त्यांना समजायला माझी नम्र विनंती आहे की सध्या गोरेश्वरच्या इलेक्शनचं वातावरण तापत चाललेलं आहे. पण त्यामधून प्रश्न असा निर्माण होतो की बाजीराव पानमन आणि त्यांचे सहकारी पॅनेलचे लोक आपल्याला फुलधापा अशा देतात का आमचं पॅनेल 30 वर्षापासून काम करतं आहे, आम्ही 30 वर्षापासून सेवा दिली, आम्ही आमकं केलं तमकं केलं. आणि बाकी इतर जे आहेत विरोधक, ह्या विरोधकांचं काही म्हणजे उपयोग नाही आणि यांनी काही केलेलं नाही आणि हे संस्थेचं म्हणजे नुकसान करायला पाहतात. पण मेन नुकसान जे केलं असेल तर एक सर्वसाधारण शिक्षक म्हणून हा 30 वर्षाच्या काळापासून यांनी संस्था उभी केली, नावारूपाला आणली आणि 2 वर्षाच्या काळात गोरगरिबांच्या पैशांचं संपूर्ण वाटोळं करून टाकलं. मजुरी केलेल्या माणसांचे सुद्धा टायमाला पैसे यांनी दिले नाहीत. बया सकाळी 8 वाजता कांदे लावायला जर गेल्या तर संध्याकाळी 7 वाजता कांद्यातून बाहेर निघत होत्या लावताना. त्या बायांची मजुरी करून 2-2, 4-4 रुपये नवऱ्यांच्या पैशात आपली पोटा पाण्या करताना त्यांनी शिल्लक ठेवलेली, ते सुद्धा पैसे वेळेला त्यांना मिळाले नाहीत. काहींच्या मुलींचे लग्न निघले, मुलींच्या लग्नाला सुद्धा यांनी पैसे दिले नाहीत. आणि हे सांगतात का आम्ही लय सभ्य कारभार केला आणि आम्ही संस्था नफ्यात ठेवली. मग हे लोकांच्या ठेवी गेल्या कुठं, पैसे जातात कुठं? यांनी भ्रष्टाचार केला नाही, मग हे झालं कसं काय? दुसरा प्रश्न, बाजीराव पानमननी स्वतःच्या प्रॉपर्टी ह्या लोकांच्या नावावर कशा काय केल्या? पाहुण्या रावळ्यांच्या, दुनियादारींच्या यांच्या नावावर करून हे स्वतःचं झाकायला पाहतात. हे झाकणार आहे का? तरी मी सर्व जनतेला अशी नम्र विनंती करतो की तुम्ही मतदान करा, अगर नका करू, फक्त रिक्षा चिन्हाला हे मतदान कोणी करू नये एवढी माझी कळकळीची विनंती. जर ते निवडून आलेलं पॅनेल जर समजा पुन्हा निवडून आलं तर गोरेश्वर संस्थेचं पुन्हाही जे काय वाटोळं व्हायचं ते झालेलं आहे आणि पुन्हा होणार ही 100% निश्चित आहे. भ्रष्टाचार केला नाही मग जेलमध्ये जायचं कारणच काय? कायदा काय सांगतो? कायद्याने फुकट उचललं का तुम्हाला घरून? बिना भ्रष्टाचार तर कोणी तुम्हाला अटक करेल का? हे बाकीच्या लोकांच्या पैशाची सोय तुम्ही तुरंत करा. 24 घंट्याच्या आत जर तुम्ही पैशाची सोय केली तर तुमच्या पाठीमागं सारा पब्लिक राहील. पण तुम्ही पैसे खाल्ले नाही म्हणता, भ्रष्टाचार केला नाही म्हणता, मग लोकांचे ठेवलेले पैसे गेले कुठे? बायकोचा डिवोर्स करणे, सासऱ्याच्या नावावर प्रॉपर्टी करणे, मुलीच्या नावावर लोणावळ्याला प्लॅट घेणे, ह्या प्रॉपर्टी आल्या कुठून? तुम्ही का मोते पावळ्याचा व्यापार केला होता का बाजीराव पानमननी कुठं? हे लोकांचे पैसे ठेवीचे ठेवलेले, तिकडे 2%, 3% प्रायव्हेट व्याजाने वापर करून गैरवर्तणूक केलेली आहे. आणि गैरवर्तणूक करून आता तुम्ही लोकांना मतदान मागता, स्वतः सांगता का आम्ही भ्रष्टाचारी नाही, अहमदास नांगरे सांगतात आम्ही भ्रष्टाचारी नाही. मग भ्रष्टाचारी कोण आहेत? लोकांना 3-3, 4-4 दिवस, 10-10 हजारला 3-3, 4-4 दिवस तुम्ही हेलपाटे मारायला लावलेत आणि लाखो रुपयाच्या ठेवी असताना तुम्ही धर्मावाने लोकांना तिथं तुमच्या दारात भिकाऱ्यासारखं उभं केलेले आणि हाकून दिलेले आहे तिथून तुम्ही. आणि माणसं बघून तोंडाची ओळख बघून किंवा वशिलेवारी करून ज्याचे नाही त्याचे पैसे तुम्ही काढू दिले नाही, त्या माणसांचे पैसे आत्तापर्यंत काढवलेले तुम्ही. आणि तुम्ही मतदान मागायचा अधिकार काय पडतो तुम्हाला? असा काय गोरगरिबांनी इकडे टक्केवारी 32 ते 33 हजार रुपये वजा करून 1 लाखातून फक्त किती 68,000 ते 67,000 रुपये घेतलेत. कष्ट करून तुमच्या तिथं आणून ठेवलेल्या पैशाची जर अशी तुम्ही विल्हेवाट लावायला लोकांना तर तुमच्या विसटवून तुम्हाला मतदान करायचं कसं काय? आणि तुम्हाला मतदान मागायला लोकांना अधिकारच नाहीये. यापुढे तुम्ही मतदान म्हणून असं मागू सुद्धा नाहीये. आणि यांना रिक्षा काय, यांची रिक्षा 3 चाकी आहे ना, 3 पाय दिले तुम्हाला, या 3 पायावरच कायम चालावं लागेल म्हणावं. 2 पाय तुमचे आऊट झालेले आहेत म्हणावं, 3राच पाय एकच राहिला म्हणावं आता. म्हणून साऱ्या जनतेला माझी कळकळीची विनंती की ह्या पॅनेलला, बाजीराव पानमनच्या पॅनेलला कोणीही एकही फुली मारू नका. मारायची असेल तर काही उपयोग होणार नाहीये.
आणि हाही ती रक्कम सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. ज्याची राहिलेली रक्कम आहे ती गुंतली अशीच राहणार आहे. नाही 50 लाखाच्या गाड्या म्हणजे ती कोणाच्या आपल्या जनतेच्या पैसे जो 50 लाखाच्या गाड्यांनी फिरून यांनी आईस केलेली. कोणाला दुखण्याला पैसे टाइम हवेत का? स्वतः माझाच चुलत भाऊ सकाराम येवले ऍक्सिडेंट झाला. मी 8 दिवस जात होतो का आरटी चेक मारा, 1 लाखाचं मारा, 1.5 लाखाचं मारा, आज मारतो उद्या मारतो. स्वतः बाजीराव पानमनच्या घरी मी 7:30ला गेलेलो आहे. आज मारतो उद्या मारतो. नंतर संस्थेत गेलं का संस्थेतून फोन करायचा, अहो त्यांचे आरटी चेक मारायचं ना. अहो पैसेच नाही तिथे हेड ऑफिसला. अमदास नागराने सांगावं पैसेच नाही. पैसे नाही मग पैसे गेले कुठं? आमचे पैसे होते ते कुठे गेले? हा आम्हाला ऐन वेळेला दुखण्याला ऍक्सिडेंट झालेला केसला तो पैसे दिलेले नाहीये तुम्ही. पेशंट गेलं पेशंट नसल त्याचा मृत्यूचा दाखला साऱ्या दुनियात साऱ्या अख्ख्या जगाला आणि दैठणे गुंजाळला माहिती सकाराम येवले हा ऍक्सिडेंटने मेला का कशाने आजारी पडून मेला म्हणून. आणि त्यावेळेस मी 8 दिवस तुमच्या पाठीमागे लागलो तरी तुम्ही रुपया दिलेला नाहीये. आणि माझ्यासारखेच असे कैक आहेत. हा सकाराम येवलेची जी वर्ष आपलं 1 वर्ष जवळजवळ 17-18 महिने झाले त्याच्या म्हणजे समजा बुवा मैतीला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो